नमस्कार, मैं श्वेता झा MNS न्यूज में आप सभी का स्वागत करती हूँ। अब खबरें विस्तार से। बेगूसराय में तेज रफ्तार से कामाख्या एक्सप्रेस से कटकर 3 लोगों की मौत। बेगूसराय जिले के लखमनिया रेलवे स्टेशन के पूरब गुमटी के पास आज सुबह तेजी से आ रही कामाख्या एक्सप्रेस से कटकर 3 लोगों की दर्दनाक मौत हो गई। हादसा उस वक्त हुआ जब लोग ट्रैक पार कर रहे थे। इसी दौरान तेज रफ्तार से जा रही कामाख्या एक्सप्रेस की चपेट में आ गए। बताया जा रहा है कि ये तीनों लोग ट्रैक पार कर रहे थे, इतने में ट्रेन आ गई और तीनों की कटकर मौत हो गई। एक मृतक की पहचान राजकुमार और दूसरे की मोहम्मद अहमद के रूप में की गई है। तीसरे की पहचान अभी तक नहीं हो पाई है। घटना की जानकारी मिलने के बाद रेल पुलिस मामले की जांच को जुटी है। मराठा समाज के बड़े मोर्चे में सैकड़ों आंदोलक जवान और महिलाएं, इन पर गंभीर रूप से गुनाह दर्ज किया गया है। ये गुनाह वापस कैसे लिया जाए, इसलिए गुरुवार को मराठा क्रांति आंदोलक कर्मचारियों ने खास तौर पर सरकारी वकील उज्जवल निकम इनकी मुलाकात ली। इस विषय को लेकर मोर्चे के आबासाहेब पाटील इन्होंने उज्जवल निकम से बात की। मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं राज्यभरामध्ये 18 जुलैपासून जे आंदोलन झालं होतं, या आंदोलनाच्या दरम्यान फार मोठ्या प्रमाणामध्ये मराठा तरुण असतील, तरुण आहेत, महिला असतील, समन्वयक आहेत आणि आंदोलकांच्या वरती फार मोठ्या प्रमाणात 307, 353 सारखे गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत। याच्यातून काही गंभीर स्वरूपात जे गुन्हे होते, सीसीटीव्ही फुटेज असेल, व्हिडिओजमध्ये काही लोक प्रत्यक्ष कृत्य करणारे आहेत, पण त्याच्यासोबत जे व्हिडिओमध्ये दिसत आहेत अशा लोकांच्या वरती सुद्धा गुन्हे दाखल झालेले आहेत आणि यातून काही लोक अटक झालेली आहेत, त्यांना काही बेल करून बाहेर आलेले आहेत, पण बाकीचे काही लोक आहेत अद्यापही फरार आहेत। आणि याच्या संदर्भामध्ये आम्ही शासनाकडे मागणी केली होती की या सगळ्या केस विड्रॉल करण्यात यावेत। मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं जे आंदोलन झाले, शांततेने आंदोलन झालं होतं, परंतु या आंदोलनामध्ये बऱ्याच ठिकाणी जे विध्वंस झाला त्याच्यामध्ये अनेक बाहेरचे दुसऱ्या गोष्टी लोक घुसले होते त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये मराठा तरुणांचा काही संबंध नाही, तरी सुद्धा त्यांच्यावरती जे गुन्हे दाखल झालेले ते तत्काळ मागे घेण्यात यावेत। या संदर्भामध्ये आज आम्ही सन्माननीय कायदेतज्ञ आणि आपले महाराष्ट्राला सगळ्या परिचित असलेले आमचे उज्ज्वलजी निकम साहेब यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी पुढील आम्ही दिशा कशी ठरवावी किंवा त्याचं मार्गदर्शन काय असावं, गुन्हे कशा पद्धतीने मागे घेण्यात येतील, सरकारचा रोल काय असेल किंवा आमच्या आंदोलनकर्त्यांचा काय रोल असेल त्याच्यामध्ये, आणि याच्यातून आमच्या सर्व जे तरुण युवक आहेत जे आज शाळा, कॉलेज, नोकरी सोडून आज ह्या पोलीस केसमध्ये काही फरार आहेत आणि काही जेलमध्ये आतमध्ये अटक आहेत, अशा लोकांना बाहेर काढण्याचं किंवा त्यांना यातून मुक्त करण्यासाठी उज्ज्वलजी निकम साहेबांचं मार्गदर्शन घेऊन पुढे सरकारकडे कशा पद्धतीने आम्ही गेलं पाहिजे, कशा पद्धतीने केस विड्रॉल केले पाहिजेत, यासाठी आज आम्ही उज्ज्वलजी निकम साहेबांचं मार्गदर्शन घेतलेलं आहे आणि त्यांच्या सांगण्यावरून आता बाकीचं आम्ही प्रोसेस पुढे करणार आहोत। आणि उद्या आम्ही या बाबतीत पोलीस महासंचालक मुंबई यांना सुद्धा भेटणार आहोत आणि महाराष्ट्रातील जेवढे आमचे मराठा बांधव आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले त्या सगळ्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहून या सगळ्या केसेस विड्रॉल करण्याचं आम्ही काम करणार आहोत। ज्यादातर लोगों के लिए चावल मुख्य भोजन है। हालांकि चावल में चीनी के उच्च स्तर के कारण बताए जाते हैं, तो लोग चावल खाना बंद करते हैं। भंडारा जिले के डॉक्टर संजय एकापुरे इन्होंने बताया कि मधुमेह व्यक्ति से निषिद्ध है। अब मधुमेह चावल खाने का भी आनंद ले सकते हैं। भंडारा जिले में डॉक्टर संजय एकापुर ने बहुत अच्छी चीनी मुक्त अनाज का उत्पादन शुरू किया है। 17 वर्ष की उम्र में एक व्यक्ति का निधन हुआ था। उन्हें रोजाना इंसुलिन इंजेक्शन लेने के लिए मजबूर होना पड़ा। डॉक्टरों ने उसे आहार से दूर रहने की सलाह दी। चावल खाने के लिए जरूरी है, इसीलिए जिला कृषि अधिकारी अविनाश कोटांगरे के सहयोग से संजय एकापुरे ने तेलंगाना से RNR 15048 बीज बोया और अपने क्षेत्र में चीनी मुक्त बीज लगाया। खबरों में आज के लिए बस इतना ही। MNS न्यूज लाइव देखने के लिए MNS हिंदी एप्लीकेशन प्ले स्टोर से आज ही डाउनलोड करें। तब तक के लिए नमस्कार।